ओके. सो काल आपण फंक्शन स्टार्ट केलं. सो फंक्शन्समध्ये आपण नॉन पॅरामीटराइज्ड आणि पॅरामीटराइज्ड कव्हर केलं, राईट? सो मी एक क्वेश्चन विचारला होता तुम्हाला की आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स असे दोन नावं का? व्हॉट इज द आन्सर? नाही माहिती. जेव्हा आपल्याला फिक्स नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स युजरकडे घ्यायचे असतात तेव्हा आपण पॅरामीटराइज करतो. बेसिक डिफरन्स हाच आहे की आपण आर्ग्युमेंट्स मध्ये व्हॅल्यूज व्हेरिएबल्स फंक्शन्स पास करू शकतो आणि पॅरामीटर्स ॲज अ व्हेरिएबलच ते तर मेंटेन करतो, ॲज इनपुट देतो. म्हणजे डिफरन्स काय आहे एक्झॅक्टली पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स टू नेम्स का आहे? सो डेफिनेशन मध्ये जे आपण व्हेरिएबल्स लिहितो दोज आर पॅरामीटर्स, दोज आर ऑलवेज व्हेरिएबल्स, बरोबर? आणि जे फंक्शन कॉल करताना आपण सेंड करतो दोज आर आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की वाय जावास्क्रिप्ट बिहेव्स लाईक अ कंपाइल्ड लँग्वेज. So basically JavaScript is interpreted language, but then it doesn't mean that it does not make any compilation. JavaScript engine does make some steps of pre-processing where hosting is involved. What hosting does is it moves the functions and variables that are declared in the top of that on its block, then so that we can call the function or variables before it is declared. ओके. सो दॅट इज करेक्ट. बट सिम्पल वे मध्ये सांगते तुम्हाला की जावास्क्रिप्ट इज इंटरप्रिटेड, राईट? बट कंपायलर टाईप बिहेव याच्यासाठी करतं बिकॉज जे न्यूली जावास्क्रिप्टची इंजिन्स आहे, मी काल इंजिन्स सांगितले तुम्हाला, V8, स्पायडर मंकी वगैरे, या इंजिन्समध्ये GIT कंपायलर यूज केलं जातं. ओके, टू इन्क्रीज द स्पीड ऑफ एक्झिक्युशन. ओके. सो हे GIT कंपायलर काय करतं, जो तुमचा कोड आहे त्याला बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. नाव तुमच्या सोर्स कोडला बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजेच काय? कंपायलेशन प्रोसेस, राईट? मग तेव्हा तुमचा फुल कोड काय होतो? स्कॅन होतो, बरोबर? आणि म्हणून तुम्ही जरी फंक्शन डेफिनेशनच्या आधी फंक्शन कॉल केलं, इट इज गेटिंग कॉल्ड बिकॉज ऑफ दिस built in GIT compiler which is present inside the latest engines of JavaScript. ठीक आहे. तुम्ही जे सांगितलं ते डिटेल झालं. ओके, तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल. फाईन. नाव द थर्ड इज द फंक्शन एक्सप्रेशन. सो अ फंक्शन एक्सप्रेशन इज व्हेरी सिमिलर टू and has almost the same syntax as a function declaration. सगळं सेमच आहे. But the main difference between a function expression and a function declaration is the function name. जे फंक्शन एक्सप्रेशन आहे किंवा त्याला काय म्हणतात, ॲरो फंक्शन म्हणतात, इट इज वन एनॉनिमस फंक्शन. ते फंक्शन कसं आहे? एनॉनिमस. एनॉनिमस मीन्स नेमलेस, विदाउट नेम. ओके. आपण फंक्शन डिफाईन करतो तेव्हा एक नेम देतो, बरोबर? आणि त्या नेमनेच आपण ते फंक्शन कॉल करतो, राईट? ॲरो फंक्शन असतात त्यांना नेम नसतं. ज्या व्हेरिएबल मध्ये ते स्टोअर केलं जातं दॅट बिकम्स द नेम ऑफ युअर फंक्शन. ओके. इट इज लाईक लॅम्बडा फंक्शन ऑफ पायथन. ओके. जावामध्ये आहे का असं कोणतं फंक्शन नेमलेस फंक्शन? लॅम्बडाच आहे का? ओके, ठीक आहे. सो arrow function, it is one of the features introduced in ES6 version of JavaScript. It allows you to create function in a cleaner way compared to regular function. Now the main advantage of using arrow function is its shorter syntax and requires less code. म्हणजे आपण फंक्शन डिफाईन करताना एक प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये लिहितो, फंक्शन कीवर्ड, फंक्शन नेम, पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट्स, मग त्याच्यामध्ये बॉडी, राईट? इथे तसं नाहीये. इन अ सिंगल लाईन, म्हणजे जर फंक्शन बॉडीमध्ये सिंगल लाईन असेल देन द होल फंक्शन इज डिफाईन्ड ऑन अ सिंगल लाईन ओनली. इफ द फंक्शन कंटेन्स मल्टिपल लाईन्स, मग त्या मल्टिपल लाईन्स तुम्ही कर्ली ब्रॅकेट्स मध्ये स्पेसिफाय करता. ओके. सो ॲरो फंक्शनचे टोटल 3 व्हेरिएशन्स आहे. arrow function with no parameter, arrow function with single parameter, and multi-line arrow function with multiple parameters.
ओके, असे 3 व्हेरिएशन्स आहेत. सो वी विल सी दोज. ओके, सो सगळ्यात फर्स्ट ॲरो फंक्शन विथ नो पॅरामीटर. सो नो पॅरामीटरचा सिंटॅक्स कसा आहे बघा. इथं व्हेरिएबल, देन आयडेंटिफायर नेम इज इक्वल टू parenthesis. Parenthesis indicates it is a arrow function. Okay, parenthesis indicates it is an arrow function. त्याच्या पुढे is equal to आणि greater than symbol. This is known as fat arrow. याला काय म्हटलं जातं? फॅट arrow. ओके, फॅट arrowच्या समोर फंक्शनची बॉडी. This is the function definition of arrow function with no parameters. ओके, सो सपोज आपण इथे घेऊ लेट. सपोज मी व्हेरिएबलचं नेम देते ग्रीट इज इक्वल टू पॅरेंथेसिस टू इंडिकेट इट इज अ फंक्शन. नाउ इज इक्वल टू अँड ग्रेटर दॅन. इज इक्वल टू अँड ग्रेटर दॅन इज नोन ॲज फॅट ॲरो. ओके, इट इज नोन ॲज फॅट ॲरो. आता याच्या समोर फंक्शनची बॉडी. सो console dot log. सो हॅलो ऑल, गुड इव्हनिंग. ठीक आहे, आता फंक्शन आपण डिफाईन केलं. फंक्शनला काय करायचं आहे? कॉल करायचं आहे. सो इट इज अन अनॉनिमस फंक्शन. नेम आहे का फंक्शनला? नाही. बट द आयडेंटिफायर बिहेव्स लाईक द फंक्शन नेम. ओके, मग आपण इथं असं फंक्शनला कॉल करू शकतो. ओके, सो विल चेक. सो हॅलो ऑल, गुड इव्हनिंग. येस, येत आहे. नाव I can call the function as many times as I want. If I call it before so we'll see. कालपर्यंत होत होतं. Today it is giving me error, reference error. Cannot access greet before initialization because your greet is considered as an identifier. greet काय आहे? आयडेंटिफायर आहे ना. जरी आपण त्याला ॲज अ ॲरो फंक्शन ट्रीट करतोय, बट इट इज कन्सिडर्ड ॲज आयडेंटिफायर. मग आयडेंटिफायर डिफाईन करण्याच्या आधी तुम्ही यूज करू शकतात का? नो, नॉट इन इवन अ सिंगल लँग्वेज. तुम्ही पहिले डिफाईन करतात मगच यूज करू शकतात. बरोबर? आयडेंटिफायर आय एम सेइंग. सो इट इज ट्रीटेड ॲज आयडेंटिफायर. सो इफ यू कॉल द फंक्शन बिफोर द डिक्लेरेशन इट विल गिव्ह यू एरर. ठीक आहे, बट आता 2 टाइम्स फंक्शन कॉल होईल. येस, अंडरस्टँडिंग. नॉर्मल फंक्शन्स आर डिफरंट, ॲरो फंक्शन्स आर डिफरंट. नॉर्मल फंक्शन मध्ये तुम्ही फंक्शन डेफिनेशनच्या आधी जरी कॉल केलं तरी चालतं. बट ॲरो फंक्शन मध्ये इट बिहेव्स लाईक युअर आयडेंटिफायर ॲज वेल एज युअर फंक्शन नेम.
सो इथे तसं चालत नाही, इथे पहिले डिक्लेअर करावंच लागतं, देन ओनली यू कॅन यूज. क्लिअर? नाव with no parameter and single line. Now we will see arrow function with no parameter but multiple lines. ओके, आता arrow function मध्ये आपण multiple lines घेऊ. फाइन. So let greet is equal to parenthesis fat arrow. Now multiple lines should be written inside curly brackets compulsory. सिंगल लाईन असेल तर डायरेक्टली तुम्ही फॅट ॲरो समोर लिहिलं तरी चालतं, बट मल्टिपल लाईन्स यू शुड ऑलवेज राईट इनसाइड कर्ली ब्रॅकेट्स. ओके, सो कन्सोल डॉट लॉग so these are the multiple lines and then I can call the function. Okay, save करू, back to the browser. If I refresh, see multiple lines are getting printed. Okay, so there is a difference. If you are using without parameters but single line, you can directly write in front of fat arrow, but if there are multiple lines, you should mandatory write inside the curly brackets. Clear? Arrow function with no parameter. Greet identifier. Type of greet. Let me show. Okay. Fine. Now the next arrow function with single parameter. ओके, विथ सिंगल पॅरामीटरचं कसं सिंटॅक्स आहे? ओके, व्हेरिएबल स्पेस आयडेंटिफायर इज इक्वल टू जे पॅरामीटर आपण पास करतो, जे आर्ग्युमेंट आपण पास करतो ते आर्ग्युमेंट इथे आपण स्पेसिफाय करतो. ओके, वी स्पेसिफाय द आर्ग्युमेंट. नो नीड टू गिव्ह हिअर पॅरेंथिसिस बिकॉज इट इज अ सिंगल पॅरामीटर. सिंगल पॅरामीटर आहे म्हणून पॅरेंथिसिस द्यायची गरज नाही. ओके, देन फॅट ॲरो समोर तुमची फंक्शनची बॉडी. सिंगल लाईन असेल देन ओनली वन लाईन यू कॅन डायरेक्टली राईट. इफ मल्टिपल लाईन्स राईट इनसाइड कर्ली ब्रॅकेट्स. ओके, फक्त रूल काय आहे की जे पॅरामीटर असतं ते आपण तिथे स्पेसिफाय करतो विदाउट द पॅरेंथिसिस. ओके, सो लेट greet is equal to, we'll take name only, fat arrow. So console dot log ओके, आणि इथे फंक्शन कॉल करताना विल पास द आर्ग्युमेंट. ओके, सो आर्ग्युमेंट आपण पास करू. सपोज आय से नितिन. ओके, so hello Nitin, good evening, right? So for single
parameter, you need to mention the parameter in front of the equal to sign without parenthesis. तुम्ही parenthesis टाकलं तरी चालतं, पण सिंगल आहे मग नाही टाकलं तरी चालतं. बोथ आर अलाउड. ठीक आहे. And the last okay, with multiple parameters साठी syntax variable space identifier is equal to, in the parenthesis you will specify the number of parameters. जितके parameters पास करायचे parenthesis मध्ये द्यावे लागतील. सिंगल असेल then no need to give parenthesis, but multiple mandatory you need to give parenthesis. ओके. आणि आपण arrow function चा most of use करणार आहे रिॲक्ट मध्ये. ओके. So let add is equal to, suppose I say here num1 comma num2, these are the two arguments. So suppose the result is equal to num1 plus num2 and console dot log addition is result. Okay. आणि इथे फंक्शन कॉल करताना we will provide the arguments. So if I refresh, so addition will be 30, right? So this is about your functions, non-parameterized, parameterized and arrow function. arrow function लाच anonymous function पण म्हणतात किंवा function expression सुद्धा म्हणतात. Okay, and arrow function is introduced in ES6 version of JavaScript from 2015. Okay, major changes तेव्हाच झालेले आहे. आणि arrow function मध्ये 3 variations आहे, with no parameters, with single parameter and with multiple parameters. So जसं usage आहे तसं तुम्ही यूज करू शकता. फक्त याच्यामध्ये डेफिनेशनच्या आधी तुम्ही फंक्शन कॉल करू शकत नाही. नॉर्मल फंक्शन यू कॅन कॉल. ठीक आहे. ओके. क्लिअर दिस. लेट होस्ट नव्हतं तर त्याच्यासाठी वेळ केलं इथं ना. हा चालतं ना. मग ते कॉल होऊन जाईल. तसं होइस्टेड प्रॉपर्टी इथे कसं काय तुम्ही तशी रिलेट कराल? होइस्टेड प्रॉपर्टीचा मीनिंग काय आहे? कॉल करू शकतो नाही. होइस्टेडचा मीनिंग काय आहे? हा म्हणजे रिडिफाईन आणि रिडिक्लेअर. रिडिफाईन आणि रिडिक्लेअर. इथं तसं काहीच नाहीये ना. इथं टोटल कन्सेप्ट कशाचा आहे? फंक्शन्सचा आहे. बरोबर. जे तुम्ही म्हणता आहे ते झालं रिडिफायनिंग आणि रिडिक्लेअरिंग. जरी तुम्ही तिथे वॅर केलं तरी होणार नाही, बिकॉज दिस कन्सेप्ट इज रिलेटेड टू फंक्शन. म्हणजे कसं म्हणायचं आहे तुम्हाला? जर मी इथे म्हटलं की var add is equal to 10 सपोज असं, आणि इथं पण var केलं आणि इथं ऍड असं कॉल केलं, असं म्हणताय का? हे वरचं काढून टाकू असं? आय डोंट थिंक की होईल. नाही ना. ऍड इज नॉट अ
बिकॉज कन्सेप्ट टोटली इज रिलेटेड टू व्हॉट फंक्शन. इथे हॉइस्टेडचं काही एक संबंध नाहीये. ती प्रॉपर्टी म्हणजे कशी आहे की तुम्ही रिडिफाईन आणि रिडिक्लेअर करू शकता हॉइस्टेडचा मिनिंग, राईट? ओके, हे क्लिअर झालं तुम्हाला फंक्शन्स टोटली? काही डाऊट? क्लिअर? सो ही फाईलच तुम्हाला शेअर करून देईल. ओके, ठीक आहे. इंडेक्स now next array. Next topic is array in JavaScript. ओके, सो जावा मध्ये array आहे, राईट? पायथन मध्ये लिस्ट आहे. इट इज सिमिलर टू लिस्ट. ठीक आहे. सो array इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा एलिमेंट्स, राईट? आतापर्यंत आपण काय केलं, एक आयडेंटिफायरला एकच व्हॅल्यू आपण असाइन केली. इफ वी वॉन्ट टू असाइन मल्टिपल व्हॅल्यूज टू अ सिंगल आयडेंटिफायर, वी कॅन असाइन इट युझिंग array. Okay, now array is represented by square brackets. Yes, then array in JavaScript supports positive indexing only. Negative indexing नाही आहे याच्यामध्ये, फक्त पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे which starts from 0. Okay, now there are two ways to define array. So here data type means the variable space array name is equal to, in square bracket you write element1 comma element2 dot dot, at the last you give semicolon. This is the first way. Second way, variable space array name is equal to new. Now new keyword is used to create one new object in JavaScript. JavaScript मध्ये न्यू कीवर्ड कशासाठी यूज होतो? टू क्रिएट वन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ऑफ विच क्लास? ॲरे. ऑब्जेक्ट ऑफ विच क्लास? ॲरे क्लास. आणि ॲरे क्लासच्या कन्स्ट्रक्टरला वी विल पास element1 comma element2 डॉट डॉट. ओके, सो इथं जे एलिमेंट्स पास केले आहे ते त्या ॲरे मध्ये कन्वर्ट होऊन जातील. सो दीज आर द टू वेज बाय विच यू कॅन क्रिएट वन ॲरे इन JavaScript. ओके, so we'll see. So syntax 1. So suppose I say var arr1 is the array name, and inside the square brackets, now I try to write
the mixture of different data types. Okay, so integer, float, string. Now boolean, no uppercase, in lowercase. Okay, now console.log array. Okay, so array च्या समोर बघा 4 elements. Okay, on 0th index 1, on first index 4.5, on second index ABC, on third index false. म्हणजे टोटल डिस्क्रिप्शन इथं दिलं जातं ॲरेचं. ओके, अंडरस्टूड दिस? हां, नाउ द सेकंड सिंटॅक्स. So suppose var arr2 is equal to new array, suppose 10, 20, 30, 40, 50. So if I refresh, okay, now there are 2 arrays present. म्हणून तिथे प्रॉपरली त्याच्या समोर स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये आलं आहे. बिफोर एकच array होता म्हणून डिस्क्रिप्शन वाइज ते दाखवत होतं. Okay, if you expand this, still you are going to get the description. Okay, so these are the 2 ways by which you can create array inside JavaScript. एक तर directly square brackets ने create करा, or by using new keyword to create object of array class. ठीक है, समझलं है? Okay, now methods we will see later. Suppose particular element मला access करायचा असेल, I can access that element using positive indexing, right? So suppose I say console.log element at second index. Okay, element at second index. So ARR2 मध्ये सेकंड इंडेक्स मध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे? 30. ओके, सो ॲक्सेस कसं करणार? ॲरे नेम इन द स्क्वेअर ब्रॅकेट वी राईट द इंडेक्स नॉर्मल. असंच करतात तुम्ही. So element at second index is 30. Yes. Now if I want to update element, update करायचा आहे मला element, so how I can update it? Suppose ARR2 of 3, okay, is equal to ABC. Then console.log बघू ॲरे अपडेट होतो की नाही. सो पहिले सांगा थर्ड इंडेक्स वर कोणता एलिमेंट आहे? 40. ओके, सो 40 विल बी रिप्लेस्ड बाय ABC, वी आर होपिंग. सो लेट्स सी. सो रिप्लेस्ड. ओके, जिथे 40 होता तिथे काय आला? ABC. सो इन दिस वे यू कॅन ॲक्सेस और अपडेट एलिमेंट ऑफ array. Clear?
Now there are many methods inside array. So these are the insertion methods. Insertion methods म्हणजे एलिमेंट आपण array मध्ये काय करतो, ऍड करतो with the help of insertion methods. Okay. So one by one methods बघू. ओके. सो सगळ्यात फर्स्ट मेथड आहे पुश. Now the push method is used to add a single element at the end of array. Syntax array dot push element. Okay. So suppose I am taking this array only. So arr1 dot push 100. Okay. So here so we'll check in the browser. Okay. So before updation, array was containing how many elements? 4 elements. But push method ने काय केलं, आपण 100 add केला at the end of array. So see, now total elements are 5. Yes. Method simple आहे. Now next is shift. So shift method removes the first element from the array and returns that value. Okay. इथे एलिमेंट रिमूव्ह भेटणार आहे म्हणून आपण इथं शिफ्ट मेथड यूज करू. ओके. So if I refresh, so which was the first element? 1. So shift method ने तो एलिमेंट आपल्याला रिटर्न केला आणि तो array मधून काय झाला, रिमूव्ह झाला. येस. सिंपल.
then is unshift. So unshift method adds a new element at beginning of the array and returns what? Array length. Suppose I want to unshift x, y, z. See, so it returned the length of array, that is 5, and after updation xyz is added at the beginning of the array. Okay, so push ने एलिमेंट कुठे ऍड होतो? ऍट द एंड. ओके, अनशिफ्ट ने ऍट द स्टार्ट आणि शिफ्ट ने रिमूव्ह होतो फर्स्ट एलिमेंट. ओके, and length is the property. Actually the length property returns the length of array. just array ची length तुम्हाला तिथे भेटते. सो प्रॉपर्टी आहे म्हणून याच्यानंतर पॅरेंथेसिस द्यायची गरज नाही. फक्त पूर्ण लेंथ हा वर्ड तुम्हाला स्पेसिफाय करावा लागतो. Okay, so length of array is how much? 5. Getting? Now next is concat. So concatenationचं meaning काय आहे? Joining or merging, right? So the concat method returns a new array. Original array मध्ये changes होत नाही. It returns you a new array by merging the existing arrays. How is the syntax? Data type space array name is equal to arr1 dot concat, and inside bracket you can write the multiple arrays which you need to merge. Okay, so suppose 10, 20. ओके, हे 3 arrays आहे. मला ह्या तिघांना एका सिंगल array मध्ये मर्ज करायचंय. ओके, सो सपोज लेट arr5 is equal to the first array dot concat, sorry first इथे 2 आहे, arr2 dot concat arr3 comma arr4. so console dot log concatenated array is your arr5. आता arr5 मध्ये तिघ arraysचं concatenation झालं पाहिजे, राईट? गिविंग
ओके, तिघ अरेज कॉन्कॅटिनेट झाले. येस. आणि लास्ट आपण बघू सॉर्ट, देन विल स्टॉप. Now sort is little bit interesting. Now a sort method sorts the array alphabetically, right? By default the sort method sort values as strings. Now observe. Okay, this is your array. Now dot sort. So ascending order मध्ये इथे sort होणार. Now tell me what will be the output. Now tell me what will be the output. आदित्य, अनिकेत, निराग, ऋतुजा and सोनाली, right? Yes ना? कॉन्फिडेंट राहा स्वतःवर जरा. सो आदित्य, अनिकेत, निराग, ऋतुजा, सोनाली. It is not like that. सो स्पेसिफिकली म्हणूनच मी विचारलं ना तुम्हाला की तो अप्पर केस अल्फाबेट्सचा युनिकोड किंवा आस्की कोड लोअर केस पेक्षा छोटा असतो की मोठा असतो? छोटा असतो ना. कॅपिटल ए 65, स्मॉल ए इज 97. करेक्ट. मग पहिले कॅपिटलच येतील. Did I mention it is a case sensitive language or insensitive असं काही मेन्शन केलं नाही मी. बिकॉज ऑलमोस्ट लँग्वेजेस आर सेन्सिटिव्ह, केस सेन्सिटिव्ह एक्सेप्ट माय एसक्यूएल, राईट? एसक्यूएल तुमची केस इनसेन्सिटिव्ह आहे, राईट? बट rather all the languages are case sensitive. There are ASCII codes, Unicodes, right? According to that only the array will be sorted, correct? ओके, समजलं का आता हे? ना आन्सर मी दिस विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. ओके,
सो मी टाईप करते तोपर्यंत विचार करा असेंडिंग ऑर्डर काय. आता तर नंबर्स आहे ना, नंबर्स आहे ना आता. सो व्हॉट्स द इशू. येस. सो फर्स्ट नंबर 10, second 12, third 23, then 78, then 106, then 218, then 220. करेक्ट. आता हे कोणाला येईल, 4th स्टँडर्डच्या मुलाला पण येतं, बरोबर. सो बी कॉन्फिडेंट. बट सी द आउटपुट. ओ माय गॉड, जावास्क्रिप्ट इज इनकरेक्ट. जावास्क्रिप्ट इज इनकरेक्ट. जावास्क्रिप्टला सॉर्टिंग येत नाही. So output is not as you said, even if they are numbers. So एक पॉइंट इथं मेन्शन केला होता, by default the sort method sort values as strings. म्हणजे हे जितके नंबर्स आहे ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर होतील. स्ट्रिंग कन्सिडर होताना आपण फर्स्ट अल्फाबेट जर सेम असेल तर सेकंड अल्फाबेट कम्पेअर करतो. एम आय करेक्ट. सो सॉर्टिंग करताना 10 पहिले येईल, बघू आलाय का, बरोबर. त्याच्यानंतर 106 बिकॉज फर्स्ट अँड सेकंड अल्फाबेट्स आर सेम. 1 इज द स्मॉलेस्ट अकॉर्डिंग टू स्ट्रिंग. अकॉर्डिंग टू स्ट्रिंग हा जो 1 लिहिला आहे 106 मधला 1 हा स्मॉलच कन्सिडर होणार ना. सगळ्यात स्मॉल नंबर कोणते कन्सिडर होतील, स्टार्टिंग विथ 1. स्टार्टिंग विथ 1. आता स्टार्टिंग विथ 1 मधला सगळ्यात स्मॉल 10. त्याच्यानंतर 106 बिकॉज 1 2 द सेकंड कॅरेक्टर इज ग्रेटर दॅन द 0. आर यू अंडरस्टँडिंग दिस, की ते स्ट्रिंग्स कन्सिडर करून सॉर्ट करतं व्हॅल्यूजला. क्लिअर और कन्फ्युज्ड. समजलं ना. आता जर तुम्हाला हे ऍक्च्युअली न्यूमेरिक सॉर्टिंग करायचं असेल, ऍक्च्युअल न्यूमेरिक सॉर्टिंग, देन यू हॅव दिस वे. ओके. सॉर्ट मेथड मध्ये यू राईट अ कॉलबॅक फंक्शन. याला काय म्हणतात, कॉलबॅक फंक्शन. जेव्हा कधी एका मेथडच्या आतमध्ये किंवा एका फंक्शनच्या आतमध्ये आपण फंक्शन लिहितो, जनरली इन जावास्क्रिप्ट और रिॲक्ट, इट इज नोन ॲज अ कॉलबॅक फंक्शन. ओके. सो एक कॉलबॅक फंक्शन आपण इथे क्रिएट करतो. हे फंक्शन काय करणार, व्हॅल्यूज ॲरे मधल्या व्हॅल्यूज एक एक करून या फंक्शनला पास होतील. ओके. आणि इथं रिटर्न a मायनस b. अकॉर्डिंग टू दॅट इट विल बी सॉर्टेड. ओके. आता हा सिंटॅक्स आहे डायरेक्टली. वाय इट इज लाईक दॅट याचं एक्सप्लेनेशन नाहीये. सो इफ यू वॉन्ट टू डू न्यूमेरिक सॉर्टिंग यू नीड टू गो इन दिस वे. ओके. सो here what you need to write, function. Okay, variables you can give any, and here you need to return a minus b. Now
If I refresh, now is it coming in a sorted order proper, which you said first? ओके. जर तुम्ही सॉर्ट मेथड यूज केली, बाय डिफॉल्ट इट इज गोइंग टू सॉर्ट अल्फाबेटिकली कन्सिडरिंग स्ट्रिंग्स, इवन द numbers. So if you want to sort numerically, you need to write a callback function inside the bracket. If you write here b minus a, it will be in descending order. Coming? Okay, understood this? अजून आहे ॲरेच्या मेथड्स दॅट विल कंटिन्यू टुमॉरो. ठीक आहे, हे मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते. सो टुडे वी विल स्टॉप हिअर ओनली.